ओल्या दुष्काळाच्या संदर्भात तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं, मग कशा पद्धतीने पुढे? नाही, आपण अजून एक बघितलं की लंपीचा रोग सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आता मी जिल्ह्याचं नुसतं सांगितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 1300 प्राणी आज लंपीच्या आजाराने आहे. त्यामध्ये 80च्या वरती, हा आकडा सरकारी आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त लंपीच्या आजाराने जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा असलेल्या गायी वगैरे ह्या जर लंपीच्या आजाराने असताना प्रशासन यंत्रणा पूर्ण फेल्युअर झालेली आहे. कोणी याच्याकडे गांभीर्याने बघत नाही. मला सांगावं, सरकारने लंपीच्या आजाराबद्दल कधी स्टेटमेंट केलंय का? त्याच्यावर कुठल्या मंत्र्यांनी त्याप्रमाणे पशुसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे का? खाली आदेश दिलेले आहेत का? तिथं जाऊन कोण डॉक्टर तिथं चेकिंग करतोय का? काही दिसत नाहीये. आणि त्याचबरोबर कर्जमाफीच्या बाबतीमधल्या तुमच्या असलेल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं संपूर्ण कर्जमाफी देऊ. मग आता तुम्ही कर्जमाफी देत नाही. एका वेळेला मुख्यमंत्री म्हणता योग्य वेळेला आम्ही कर्जमाफी देऊ. त्यानंतर महसूल मंत्री बोलले की आम्ही निकष ठरवून मग कर्जमाफी देऊ. शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी होईल म्हणून ते हप्ते भरत नाही. त्यांना व्याज वाढत चाललेलं आहे, जप्ती यायला लागलेली आहे. एकदा देणार का नाही देणार हे तुम्ही जाहीर करायला पाहिजे. तर शेतकऱ्यांना भविष्यकाळामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे माफी किंवा नाही मिळणार याचा खुलासा झाला तर ते निदान व्याज वाढणार नाही, आत्महत्या करणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती. आणि हे कर्जमाफी करण्याला तुम्हीच आश्वासन दिलं होतं. आणि तुम्ही आश्वासन देत असताना आता जर कर्जमाफी करत नसाल तर मला वाटतं की शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आम्ही कर्जमाफी करावी या मतावर ठाम आहोत. या संदर्भात आंदोलन आम्ही 100% करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवसापासून अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडतोय. खरं म्हटलं तर यामध्ये मराठवाडा, विदर्भ, गोंदिया, यवतमाळ वगैरे हा परिसर, कोकण पट्टा आणि सातारा, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडतो आहे. आणि पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की नदीला महापूर आलेले आहे. गेल्या मे महिन्यापासून कधी नव्हता एवढा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. खरीपाची पीक पेरणी झाली नाही. अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडले होते की सरकारने ताबडतोब याच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा. आम्हाला शासनाकडून, मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की निकषात बसत असेल तरच आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू. आता सरकार कुठल्या निकषाचा वाट बघते मला कळत नाही. पहिली खरीपाची पेरणी झाली नाही. आता खरीपाची पेरणी तर बुडाली, पण नंतर ज्यांनी पेरणी केली या पावसामुळे, गेल्या 4 दिवसाच्या पावसामुळे आलेलं पीक सुद्धा ते वाहून गेलेलं आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये पूर्णपणाने नाराजगी आहे, एक अशांतता आहे. आणि माझी विनंती सरकारला आहे, आता कशाची वाट बघताय? आता निकष वगैरे बाजूला ठेवून तुमचं सरकार फक्त कंत्राटदार, त्यांची बिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपतीसाठीच काम करतंय का, शहरी भागासाठीच काम करतंय का, असा प्रश्न आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. आमचं म्हणणं आहे की पहिला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी 50,000, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि तसं असेल तर 2 दिवसाचं विशेष अधिवेशन या असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बोलावं आणि सविस्तरपणाने चर्चा करावी आणि सरकारनेच या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी, अशा प्रकारची आमची विनंती आहे. हे जर करत असताना मंत्री, मुख्यमंत्री, सरकार लगेच सांगतं की ताबडतोब पंचनामे करा. अरे झालेल्या पंचनाम्याचा अजून निर्णय झालेला नाही. आणि मग आता पंचनामे फक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर कुठल्या निकषात ते बसवणार आहात? म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्पुरती तुटपुंजी मदत नको. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवावं. नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं रस्त्यावर उतरून जाब विचारू. आणि तसं झालं नाही तर मोठा आम्ही त्या ठिकाणी लॉंग मार्च करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.